ठरलं तर मग प्रेक्षकांनो, अपघाताचा रिक्रिएशनचा कसला जबरदस्त सीन आता आपण पाहिलेला आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र आता हा अपघाताचा रिक्रिएशनचा सीन जो काही निर्माण झालाय, त्या सीन नंतर मात्र आता एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेली आहेत. आणि इथेच आता फक्त सायलीला नाहीये, तर आता प्रतिमाला सुद्धा इकडे सायली आपली मुलगी असल्याचं या अपघाताच्या नंतर आता सिद्ध झालेलं आहे, किंवा स्वतःला तिला उपरती झालेली आहे. हो प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी आता कशा घडल्यात, काय घडल्यात आणि अर्जुनने हा सगळा सीन कसा रिक्रिएट करून आणलाय. इतकंच नाहीये, तर हा सीन रिक्रिएट होत असताना मात्र आता अर्जुनची गाडी या सगळ्यामध्ये पॅरलल चालले आणि रविराज आणि आता इकडे प्रतिमा या दोघांनाही माहित नाहीये की हे सगळं रिक्रिएशन चाललंय. ते दोघ जण एक नॉर्मल प्रवास करतायत, पण त्याच वेळेला सायली आणि एकाच वेळेला प्रतिमा या दोघींना सुद्धा आता सगळं सत्य आठवलेलं आहे. आणि दोघी अचानकपणे आई आणि तन्वी अशी हाक मारत मात्र आता सत्याचा असा काही महाभयंकर उलगडा होणार आहे की कोणत्याही DNA टेस्टची सुद्धा नंतर गरज पडणार नाहीये. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे आधी सायली हट्टाला पेटल्यावरती अर्जुन मात्र तिच्यावरती रागावलाय, पण त्यानंतर सायलीचा उदास चेहरा बघितल्यावरती मात्र आता अर्जुनच्या लक्षात आले की जोपर्यंत सायलीला या सगळ्यामध्ये आता इकडे आपणच तन्वी आहोत हे जोपर्यंत तिला सिद्ध करता येत नाहीये किंवा तिला सगळं आठवत नाहीये, तोपर्यंत मात्र आता सायली उदासच राहणार आहे आणि आपण आता काहीच करू शकत नाही आहोत. सायलीला या सगळ्यामध्ये जर का आता आपल्याला सगळं सत्य सायलीकडून काढून घ्यायचं असेल किंवा सायलीला जर का आता आपल्याला नॉर्मल करायचं असेल, तर आपल्याला हा अपघाताचा सीन करावाच लागेल, नाहीतर ही अशीच उदास राहणार आहे. आणि अशी उदास राहिली तर याचा परिणाम बाळावरती सुद्धा आता होऊ शकतो. आणि त्याचमुळे अर्जुन मोठा निर्णय घेतो आणि तो आता सायलीला सांगायला लागतो, ठीक आहे, तुझं जर का तसंच म्हणणं आहे की आता हा सीनच करून तुला आता सगळं सत्य आठवणार आहे, तर ठीक आहे, मी या सगळ्याला तयार आहे. हा सीन आपण रिक्रिएट करायचा आहे. आणि असं म्हटल्यावरती ती म्हणते, पण म्हणजे अपघात? यावरती तो म्हणतो, हो म्हणजे अपघात. आता इकडे अपघाताचा सीन इकडे आपण रिक्रिएट करायचा आहे, तू जसं म्हणशील ना तसंच आता होणार आहे. असं म्हटल्यावरती तो सांगतो, हे बघ, पण या सगळ्यामध्ये रविराज आणि प्रतिमात्या यांना किंवा बाकी सगळ्या घरच्यांना कुणालाच काही सत्य सांगायचं नाहीये. आणि त्यावरती सायली सांगायला लागते, पण मग हा सीन रिक्रिएट कसा करायचा? आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे आपण नॉर्मल आता डॉक्टरांकडे चाललायत किंवा आता तुम्ही कुठेतरी बाहेर चाललायत असं सीन करायचं आहे, पण त्याच वेळेला मी आता गाडीचे ब्रेक लागणार नाहीत याची व्यवस्था करतो. हा, पण त्याच वेळेला तू आता इकडे आतमध्ये बसलेले असशील आणि हँड ब्रेक मात्र चालू असतील. एक सेफ साईड म्हणून आता आपण फक्त आणि फक्त हँड ब्रेक या सगळ्यामध्ये इकडे चालू ठेवायचं आहे. म्हणजे काहीही झालं तरी हँड ब्रेक लागला पाहिजे. एक काम काय करायचं माहितीये का, तू आता फक्त आतमध्ये असशील, ज्या वेळेला ब्रेक लागणार नाही, ज्या वेळेला तुला आता सगळं आठवेल त्यावेळेला तू आता हँड ब्रेक लावा असं ओरडून सांगायचं आहे. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, चालेल, खरंच तुम्ही माझ्या आता हट्टासाठी इतकं सगळं जे काही करताय ना, मला आता खरंच याचं खूप कौतुक वाटत आहे. अर्जुन म्हणतो, हो, मी हे सगळं जरी करत असतो ना तरी सुद्धा तू मात्र आता काळजी घ्यायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुला त्रास झालेला मला चालणार नाहीये. सायली खूपच खुश होते, अर्जुनला मिठी मारते आणि त्यानंतर मात्र आता इकडे अर्जुन सायलीला सगळा प्लॅन समजावून सांगतो. म्हणजे डॉक्टरांकडे जाण्याच्या निमित्ताने रविराज प्रतिमा या दोघांच्या सोबत आता सायलीने बाहेर पडायचं आणि बाहेर पडल्यावरती मात्र आता लगेचच इकडे तो सीन रिक्रिएट करायचा, कारण ऑलरेडी अर्जुनने ते ब्रेक फेल करून ठेवलेले असतात. झालं, मग आता पुढची घटना सुरू होते. इकडे अर्जुन आलेला आहे रविराज आणि प्रतिमाकडे आणि तो सांगायला लागतो, रविराज काका आणि प्रतिमा त्या आजच्या दिवस तुम्ही आता सायलीला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकता का? आणि त्यावरती प्रतिमा म्हणते, हे काय विचारणं झालं का अर्जुन? अरे तू सांग ना की घेऊन जा. अरे ती आमच्या मुलीसारखीच आहे ना, असं काय करतो, आम्ही तिला मुलगीच मानतोय ना. असं म्हटल्यावरती मात्र आता सायली सांगायला लागते, ठीक आहे अर्जुन सर, मी प्रतिमा त्या आणि रविराज काका यांच्यासोबत आजच्या दिवस आता इकडे हॉस्पिटलमध्ये जाते. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे हे सगळेच जण हॉस्पिटलमध्ये जायला आता निघालेले आहेत. त्याच वेळेला सायली मात्र अर्जुनकडे पाहते आणि ती विचार करते की ती अर्जुन सर माझ्यासाठी काही करतात. म्हणजे खरं सांगायचं तर आता माझा हा हट्ट एखाद्या नवऱ्याने कधीच पूर्ण केला नसता, पण अर्जुन सर मात्र आता या सगळ्यामध्ये हा हट्ट पूर्ण करत आहेत.
खरंच मी किती भाग्यवान आहे, असा आता ती मनातल्या मनात विचार करत आहे. झालं मात्र आता असं असं थोड्याशा अडनिड्या वेळेलाच मात्र आता हे दोघं जण बाहेर पडलेले आहेत. त्यावेळेला प्रतिमा बोलते सुद्धा, की खरं तर आपण सकाळी वगैरे गेलो असतो तरी सुद्धा चाललं असतं ना. अर्जुन म्हणतो, पण तिची अपॉइंटमेंट आत्ता आणि त्याचमुळे आपल्याला आत्ताच जावं लागणार आहे. अपॉइंटमेंट जर का आधीमध्ये अशी कधीतरी असते ना, मग काही प्रश्न नव्हता. असं म्हणत त्यांनी आता आपली बाजू सावरून धरलेली आहे आणि त्यानंतर मात्र सगळेजण जायला निघालेले आहेत आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे सगळेच जण आपापल्या सीटवर बसलेत. रविराज गाडी चालवतायत. सायली सांगते, मी आता मागे बसते आणि त्यानंतर प्रतिमा इकडे पुढे म्हणजे ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसते. गाडी सुरू झालेली आहे आणि त्यानंतर मात्र आता हा प्रवास मात्र एका वेगळ्याच वळणावरती येताना दिसणार आहे. बरं, त्याच वेळेला अर्जुन सुद्धा गाडी काढतो, म्हणजे ह्या लोकांना कळणार नाही अशा पद्धतीने अर्जुनने गाडी काढलेली आहे आणि गाडी काढून अर्जुन आता यांच्या मागे 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 जायला लागलेला आहे. अर्जुन ज्या वेळेला त्यांच्या गाडीच्या मागे आता गाडी टाकून निघालाय, रविराज आणि प्रतिमा यांना अजिबात अंदाज नाहीये की आता अर्जुन आपल्या पाठी येतोय. पण त्याच वेळेला अर्जुनची रविराज आणि प्रतिमा यांच्या आता मागोमाग निघालेली आहे. ज्या वेळेला ती गाडी रविराज आणि प्रतिमा यांच्या मागोमाग निघाले आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सुरू झालेला आहे हा प्रवास. गाडी निघाले आणि अचानकपणे थोडंसं पुढे आल्यावरती रविराजांना जाणवलेलं आहे की गाडीचे ब्रेक मात्र अजिबात लागत नाहीयेत आणि रविराज ब्रेक लागण्याचा प्रयत्न करतायत. मग मात्र आता इकडे घाबरलेली आहे ती म्हणजे प्रतिमाला भीती वाटते की सायली प्रेग्नंट आहे आणि आपण अशा पद्धतीने गाडी ब्रेक नसलेली गाडी आता घेऊन चाललोय, कितपत योग्य आहे. ती रविराजांना थांबवण्याचा प्रयत्न करते आणि ती सांगण्याचा प्रयत्न करते, थांबा रविराज, उगाचच अतताईपणा आपण करायला नको, आपण जरा सावकाशच गाडी चालवूया. रविराज म्हणतात, नाही नाही, मी कोणत्याही प्रकारचा अतताईपणा काही केलेला नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे म्हणजे आपण ना म्हणजे हे ब्रेक फेल झाले ते कसे काय, मला काहीच कल्पना नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते सायली की रविराज, म्हणजे तिला खरं तर सांगायचं आहे आता की रविराज काका इकडे हँड ब्रेक दाबा, हँड ब्रेक चालू आहेत. कारण अर्जुनने तिला हे सगळं ऑलरेडी सांगितलंय. पण आता सायलीला ज्या गोष्टी आठवायला लागल्यात त्यानंतर मात्र आता सायली ते बोलायचं विसरले, हँड ब्रेकचं सांगायचं विसरले. पण अर्जुन मात्र पाहतोय की ब्रेक का लागत नाहीये गाडीला आणि सायली मात्र या सगळ्या विचारात आहे की कसं होणार, काय होणार, हा तिच्या डोक्यामध्ये विचार आहे. आणि त्याच वेळेला अर्जुनची गाडी मागून आता आलेली आहे. ज्या वेळेला अर्जुनची गाडी मागून येते आणि त्यावेळेला मात्र आता अर्जुन इकडे सांगायला लागतो, रविराज सिनियर ब्रेक दाब, हँड ब्रेक दाब, सिनियर हँड ब्रेक दाब. आणि त्यावेळेला रविराजांना कळत नाहीये की अचानकपणे अर्जुन कुठून इकडून आलेला आहे. त्यांना काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता रविराज इकडे आता अर्जुनकडे पाहतात आणि तू कसा काय इथे, असं म्हणत त्याला आता विचारतायत. पण अर्जुन मात्र गाडी पॅरल घेऊन चाललेला आहे आणि पॅरल गाडी घेऊन जाऊन अर्जुन आता सांगतो आहे, ब्रेक दाब सिनियर, तू फक्त ब्रेक दाब. असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगतोय की ब्रेक नाही लागत आहेत. अरे असं काय करतोयस, ब्रेक आता कोणत्याही परिस्थितीमध्ये लागतच नाहीयेत. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन सांगतोय, हँड ब्रेक दाब. झालं हे सगळं बोलणं चालू असताना मात्र आता इकडे सायलीला सगळ्या गोष्टी आठवलेल्या आहेत आणि सायली या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे ज्या दिवशी अपघात झालाय त्या दिवशी पासूनचं सगळं तिच्या डोळ्यासमोर चित्र आता तरळायला लागलेलं आहे. ज्या वेळेला तिच्या डोळ्यासमोर आता चित्र तरळायला लागले आणि त्यावेळेला मात्र आता सगळे चेहरे तिच्या समोर अगदी स्पष्टपणे आलेले आहेत. सगळे चेहरे स्पष्टपणे आल्यावरती तिला बाबू आठवलाय. बाबूने आता मात्र आपल्या गाडीला मागून धडक दिली होती हे आठवलंय आणि एक न सगळं सत्य अचानकपणे समोर आलंय आणि आता ती इकडे ओळखायला लागले, बाबा गाडी थांबवा. अर्जुन मला जायचं नाहीये, पूर्णाई मला इथून पाठवू नकोस. आणि आता कल्पना मामा आम्हाला वाचवा. असं एकच वेळेला अनेक शब्द तिच्या तोंडून बाहेर पडलेत आणि तिला सगळे जे काही आत्तापर्यंत धुंदले होते, जे तिच्या म्हणजे तिला आता म्हणजे कळत नव्हतं किंवा आता तिच्या डोक्यामध्ये जे आता विषय अर्धवट होते ते सगळे विषय तिच्या डोक्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर ती बर्थडे पार्टी ते सगळं तिला आठवल्यावरती मात्र आता इकडे सायली ताबडतोब आता लगेचच सांगायला लागते, गाडी थांबवा. आणि प्रतिमा, तन्वी काय झालं असं म्हणत ती आता सायलीकडे पाहत आहे. एका झटक्यात प्रेक्षकांनो मालिकेचा कसला टर्निंग पॉइंट आलाय आणि त्याच वेळेला सायली एकदम खुश झाले. आठवलं
आठवलं मीच तन्वी आहे आणि मग ते खाली आता इकडे लगेचच खाली उतरल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते आठवलंय मला सगळं आठवलंय. पण त्याच वेळेला प्रतिमा सांगायला की तन्वी तन्वी काय बोलतेस तू? तितक्यात रविराज बाहेर आलेत. काय बोलतेस प्रतिमा? प्रतिमा सांगते हीच आपली तन्वी आहे, हीच आपली तन्वी आहे. आणि सायली सांगते हो बाबा मीच तन्वी आहे. अचानकपणे अर्जुन तिकडे आलेला आहे आणि अर्जुन आता सगळी गोष्ट सांगायला लागतोय. अर्जुन सांगायला लागतोय सिनियर मला तुला हेच सांगायचं होतं की आता सायलीला बरेच दिवस भास होत आहेत आणि या सगळ्यामध्ये जो आतापर्यंतचा प्रवास आहे तो अर्जुन सगळ्यांच्या समोर मांडतोय. एका झटक्यात सगळा प्रवास समोर आल्यावरती मात्र आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर प्रतिमा रविराज सगळेच जण गडबडलेत. सायली खरी तन्वी आहे ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केले आणि या अपघातातून चांगलं सत्य समोर आले. आतापर्यंत जे सत्य सायली जाणत होती ते अर्जुन आणि रविराज प्रतिमा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात ती यशस्वी झाले. आता पूर्ण सुभेदार फॅमिलीला हे सत्य कसं समजणार, काय समजणार? येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो अनेक गोष्टींचे अजून उलगडे होणे बाकी आहे. येणाऱ्या भागात अनेक गोष्टी उलगडत जाणार